मौदा नगर पंचायत चुनाव 2025, विकास बनाम वादों की जंग शुरू। मौदा में सियासी हलचल तेज, टिकट की दौड़ में कई दावेदार मैदान में। मौदा को स्मार्ट सिटी बनाना मेरा संकल्प, भाजपा कार्यकर्ता राजू सोमनाथे। माजी नगराध्यक्ष के विकास कार्य बने चर्चा का केंद्र, अब किसे मिलेगा टिकट? मौदा में विकास का मुद्दा केंद्र में, नगर पंचायत चुनाव की तैयारियां जोरों पर। मौदा के चुनावी रण में गूंजा विकास का नारा, जनता किसे देगी भरोसा? नगर पंचायत चुनाव 2025, मौदा में फिर गूंजा विकास का मुद्दा, बड़ी टिकट की जंग। मौदा, जहां विकास की एक नई दिशा दिखाई दे रही है, वहीं आगामी नगर पंचायत चुनावों को लेकर सियासी हलचल भी तेज हो चुकी है। मौदा के माजी नगराध्यक्ष के कार्यकाल में कई महत्वपूर्ण विकास कार्य हुए। सड़कों का निर्माण, पेयजल व्यवस्था में सुधार, स्वच्छता और रोशनी व्यवस्था को लेकर जनता ने बदलाव महसूस किया है। अब चुनावी मैदान में कई इच्छुक उम्मीदवार अपनी दावेदारी पेश कर रहे हैं। इसी बीच भारतीय जनता पार्टी के कट्टर कार्यकर्ता राजू सोमनाथे ने कहा, मौदा माजी नगराध्यक्ष ने बहुत से काम किए हैं। अगर पार्टी मुझे टिकट देती है तो बावन कुएं साहब के नेतृत्व में मौदा को एक स्मार्ट सिटी बनाना मेरा संकल्प होगा। राजू सोमनाथे ने यह भी कहा कि उनका उद्देश्य जनता के बीच विकास और पारदर्शिता की राजनीति को आगे बढ़ाना है। वहीं राजनीतिक विश्लेषकों का मानना है कि इस बार मौदा का चुनाव विकास के मुद्दों पर ही लड़ा जाएगा। अब देखना यह होगा कि टिकट की होड़ में किसे मिलता है मौका और जनता किसे देती है अपना भरोसा। मौदा में इस बार का चुनाव विकास बनाम वादों की जंग साबित हो सकता है। सोमनाथ साहेब नमस्कार. नमस्कार. सोमनाथ साहेब, काय सांगणार आपण जर बोलायला गेलं नगरपंचायत मौदाच्या बाबतीत, तर काय सांगाल? नगरपंचायतच्या अगोदर ग्रामपंचायत होती, काय कशा प्रकारचा आपला जीवन प्रवास राहिला, काय सांगणार? मौदा नगरपंचायत जर आपण विचार केला तर 2012-13 पर्यंत, जून 2013 पर्यंत मौदा नगरपंचायत ही एक मोठी ग्रामपंचायत होती आणि त्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात इथं निधी नव्हता आणि त्या कालावधीमध्ये काँग्रेस सरकार, जनरली मॅक्झिमम काँग्रेस सरकार होत्या. मौदा शहराचा जर विचार केला तर तिथले सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यानंतर पंचायत सदस्य, आमदार, खासदार मॅक्झिमम काँग्रेसवाले होते. त्यांनी या शहराकडे लक्ष दिला नव्हता आणि एक आदिवासी, एक मागासलेलं खेड म्हणून अशी मौदा शहराची प्रसिद्धी होती. परंतु बावनकुळे साहेब 2014 मध्ये आमदार बनले, त्याच्यानंतर सरकार बनली भाजपची, फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनले. त्या सरकारमध्ये बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री बनले. तसेच बावनकुळे साहेबांना पालकमंत्री पदाचा पण इथं मान मिळाला. त्याच्यानंतर आमच्या पण निवडणुका झाल्या. बावनकुळे साहेबांनी पूर्वीच एका खेड्याचे नगरपंचायतीमध्ये जून 2013 मध्ये रूपांतर केले आणि नुकतेच त्याच्यानंतर जवळपास 6 महिन्यामध्ये इथं नगरपंचायतचे इलेक्शन झाले. त्याच्यामध्ये मला बावनकुळे साहेबांनी प्रभाग क्रमांक 2 मधून सीट दिली. आम्ही तेव्हा 4 नगरसेवक आम्ही उभे झालो होतो. त्याच्यामध्ये मी त्याच्यात प्रमुख असल्यामुळं 4ही लोक आम्ही माझ्या नेतृत्वात तिथं निवडून आले आणि आमची संख्या सभागृहामध्ये आमचे 4 प्रभाग 2चे प्लस शहरातील इतर भाजपचे नगरसेवक मिळून असे 7ची संख्या झाली. आमच्या नगराध्यक्ष पदासाठी आम्हाला 9ची आवश्यकता होती. आम्ही 2 कमी पडलो. त्याच्यामुळे आमची तेव्हा आमच्या नगराध्यक्ष होऊ शकला नाही. परंतु तरी पण बावनकुळे साहेब पालकमंत्री असल्यामुळं आणि मला तिथं सभागृहामध्ये गटनेता पदाचा मान दिल्यामुळं मी निरंतर शहरासाठी तिथं निधीसाठी प्रयत्नात राहिलो. बावनकुळे साहेबांकडे आम्ही निरंतर निधीसाठी प्रयत्न केला आणि जवळपास 2014 ते 19 या कालावधीमध्ये जवळपास 100 कोटींचा निधी बावनकुळे साहेबांनी मौदा शहराला दिला आणि एका मागासलेल्या खेड्याचे एका शहरामध्ये रूपांतर करवले. अशा पद्धतीने साहेबांनी खूप मदत केली आणि इथले जे
प्रशासकीय ऑफिस आहेत, शासकीय ऑफिस आहेत, पंचायत समितीचे ऑफिस, जिल्हा परिषदचे ऑफिस, कोर्ट, ह्या सर्व ज्या बिल्डिंग होत्या त्या पुराण्या झालेल्या होत्या, जुन्या झालेल्या होत्या, मोडकळीस आलेल्या होत्या. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात साहेबांनी निधी दिला आणि सर्व शासकीय कार्यालय नवीन बनवण्यात आली, नवीन बिल्डिंगा त्या बांधण्यात आल्या. अशा पद्धतीने बावनकुळे साहेबांनी एक चांगलं काम त्या कालावधीत करवलं. त्याच्यानंतर पुन्हा निवडणूक झाल्या आणि नगरपंचायतीमध्ये अध्यक्षपद म्हणून आपलं वहिनी साहेब हे अध्यक्षपद म्हणून तिथे उपस्थित. कशा प्रकारचं निधी आला नेमका आणि कशा प्रकारचा विकास करण्यात आला काय सांगा. मग त्याच्यानंतर डिसेंबर 1918 मध्ये नगरपंचायतच्या पुन्हा निवडणुका झाल्या. तेव्हा थेट नगराध्यक्ष शहरातून निवडायचा होता. तेव्हा माझ्या पत्नी भारती सोमनाथे यांना भाजपची तिकीट मिळाली. ती माझ्या चेहऱ्यामुळेच मिळाली, कारण मी निरंतर पक्षासाठी काम करत राहिलो, विकासासाठी झटत राहिलो. त्याच्यामुळे पक्षांना आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला तिकीट मिळाली. आणि त्यानंतर आम्ही वार्डामध्ये पूर्ण शहरामध्ये मेहनत केली. बावनकुळे साहेब, सावरकर साहेब, निशाताई सावरकर, तसेच आमचे सर्व भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी ह्या सर्वांनी मेहनत केली. गावकरी मंडळींनी पण मेहनत केली आणि आम्हाला तिथं निवडून दिलं. आणि पहिली महिला नगराध्यक्ष म्हणून भाजपाची असा तिथं आम्हाला मान मिळाला. या पूर्ण कारकिर्दीमध्ये आता जेव्हा 5 वर्ष पूर्ण उठले आहे तर कशा प्रकारचा विकास निधी आलेला आहे आणि कोणत्या प्रकारचा विकास नेमका मौद्यामध्ये झाला आहे. त्याच्यानंतर 19 नंतर नगराध्यक्ष आपल्या पदावर रुजू झाले, पदभार सांभाळला. परंतु नंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेमध्ये उद्धवजी ठाकरे भाजपसोबत लढले, महायुतीमध्ये इकडे लढले. परंतु नंतर त्यांनी भाजपपासून ते दूर गेले, काँग्रेससोबत मिळाले, महाविकास आघाडी त्यांनी बनवली आणि त्यांची तिथं सरकार बनवली. त्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या इथं निधी मिळाला नाही. आम्ही अनेकदा त्यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांकडे गेलो होतो, आम्ही मंत्रालयात गेलो, परंतु इथं नगराध्यक्ष भाजपचे असल्यामुळं इथं त्यांनी कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही आणि निरंतर मौदा शहरावर त्यांनी अन्याय करायचा प्रयत्न केला. एकंदरीत कोणत्याही प्रकारचा त्यांनी निधी दिला नाही. मग त्याच्यानंतर मग जेव्हा पुन्हा आपली सरकार आली 2.5 वर्षानंतर, तेव्हा त्याच्यानंतर कशा प्रकारचा कायापालट मोद्यामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर साहेब जून 2022 मध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आले. शिंदे साहेबांनी उठाव केला. एक महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो विकास थांबलेला होता तो सामोरं नेण्यासाठी त्यांनी उठाव केला आणि शिंदे आणि फडणवीस सरकार बनली. त्याच्यानंतर इथं आमच्या मतदारसंघामध्ये, कामठी मतदारसंघामध्ये टेकचंदजी सावरकर साहेब आमचे आमदार होते. त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला. तसेच बावनकुळे साहेबांकडे पाठपुरावा केला. त्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक आम्ही योजनांच्या माध्यमातून इथं मौदा शहरामध्ये निधी आणला. जवळपास 200 कोटींच्या आम्ही इथं साहेबांच्या माध्यमातून निधी आणला आणि वीज, रस्ते, पाणी, इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर पाणी पुरवठा योजना, अशा सौंदर्यीकरण, अशा अनेक याच्यावर आम्ही तिथून फंड आणला आणि संपूर्ण चौतर्फी मौदा शहराचा विकास झाला असं मी इथं सांगू इच्छितो. त्याच्यानंतर 2019चा जर आपण विचार केला तर स्वच्छता अभियान आपले देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वात यांनी स्वच्छता अभियान संपूर्ण देशामध्ये सुरू केला. त्याच्या अनुषंगाने आम्ही 19 नंतर अजून आम्ही स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला. केंद्र शासनाच्या केंद्रस्तरीय स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आम्ही देशाच्या त्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आम्ही भाग घेतला आणि देशात आपल्या मौदा शहराच्या 8वा क्रमांक आला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेव्हा 3रा क्रमांक आला. राष्ट्रपतीच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवण्यात आलं, नगराध्यक्षांना पूर्ण बॉडीला बोलवण्यात आलं आणि तिथं त्यांच्या समक्ष नगराध्यक्षांनी सत्कार केला आणि 10 कोटींचा त्यांना बक्षीस देण्यात आला. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्वच्छता स्पर्धेमध्ये 2022 मध्ये पण आम्ही अजून स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला. त्याच्यात संपूर्ण आपल्या मौदा शहराच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1ला क्रमांक आला आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच फडणवीस साहेब मुंबईला यांनी नगराध्यक्षांना त्यांचा सत्कार केला आणि त्यांना 15 कोटीच्या बक्षीस मिळालं. अशा पद्धतीनं नगराध्यक्ष असताना भारतीताई सोमनाथे आणि त्यांच्या टीमने चांगलं काम करून एका
छोट्या मोठ्या शहराच्या देशात आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाव नेण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. आता निवडणूक जाहीर झालेली आहे आणि नगरपंचायत महोदा सोबतच सर्व त्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक जाहीर झालेल्या आहेत. तर काय सांगाल, आता काय चित्र असणार आहे? आपणही कुठेतरी याच्यात आहात, रेसमध्ये आहात, आपलं नाव पण चर्चेमध्ये आहे, अध्यक्ष पदाकरिता संभावित उमेदवार म्हणून आपण बघितलं जात आहात. काय वाटतं, जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली तर पुन्हा कोणकोणत्या विचारधारणेवर आपण वर्क करणार आणि कोणकोणते विकास कामे लक्षात आणणार? पक्षानं आमच्याकडे जी पण जिम्मेदारी दिली ती इमानदारीनं आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो. मी याच्या पूर्वीची जी कामे सांगितली ती झालेलीच आहेत, परंतु याच्यानंतर अंडरग्राऊंड गटर लाईन, त्याच्यानंतर इथं आमच्याकडे जी प्रशासकीय जी बिल्डिंग आहे नगरपंचायतची ती बनवणे, तसेच नगरपंचायतची इन्कम वाढवण्यासाठी गाडे बनवणे, तसेच इथं जे सोलर सिस्टम लावून जो हे आहे आपलं जास्तीत जास्त आपल्याकडे बिल येतो नगरपंचायतची, जो बिल नगरपंचायतवर बिल येतो, नगरपंचायतचे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे, स्ट्रीट लाईटचं बिल आहे, त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याचं बिल आहे, तो कमी करण्यासाठी सोलर बसवणे आणि बिल कमी करण्याने ते जे जनरल फंडाचे जे पैसे आहेत जे पैसे आहेत ते इतर कामामध्ये डेव्हलपमेंटमध्ये कसे राहतील हा प्रयत्न करणे. आणि अशाच प्रकारच्या विभिन्न अशाच प्रकारे त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या ज्या योजना आहेत राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या, त्या बावनकुळे साहेब तसेच सावरकर साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेब यांचे, गडकरी साहेब यांच्या माध्यमातून फॉलोअप करून त्यांच्याकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त मोठ्या शहराचा विकास कसा होईल आणि मोठ्या मोठ्या योजना कशा येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपण भाजपकडून मौदा नगरपंचायत अध्यक्षपदाचे संभावित असे उमेदवार आहात. जर आपल्याला पक्षाने तिकीट दिली तर समोर काय? जर पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवला, मला तिकीट दिली तर मी लढेल, अन्यथा पक्ष जो मला आदेश देईल ते मला मान्य राहील.